नमस्कार, मी पूनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत केकची डिझाईन शेअर करणार आहे। आज आहे गुढीपाडवा, तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आता मला जे काही सामान लागणार होतं फॉन्डंटचं तर ते मी घेतलेलं आहे। फॉन्डंट कलर्स घेतलेले आहेत रोल करून। 2 प्लंजर्स लागणार होते फ्लावर्ससाठी आणि एक सिलिकॉन मॅट आहे ही त्याच्यामध्ये लीफचं डिझाइन आहे, म्हणजे पानाचं डिझाइन आहे, तर मी ते घेतलेलं आहे। तर पहिला मी काठी बनवून घेते। त्यासाठी मी ब्राउन कलरचा फॉन्डंट घेतलेला आहे आणि ते हाताच्या सहाय्याने ते प्रॉपर रोल करून घेते। जसा काठीचा आकार असतो, सिगारचा आकार असतो तसं बनवून घेते। तर आपली काठी रेडी झालेली आहे। थोडी मोठी वाटते म्हणून थोडीशी खालून कट केली। हे तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता, केकच्या साईजप्रमाणे। माझा छोटाच केक आहे त्याप्रमाणे मी हे बनवून घेते। त्याच्यानंतर स्किन कलरचा मी गडू बनवलेला आहे। तर हे बघा, फक्त रोल केलं आहे, ह्याला एक राऊंड असा शेप दिला आणि खालून फक्त रोल करून घेतलं आहे। आणि जे आपल्या फॉन्डंटमध्ये जे आपण फॉन्डंटचं जे मटेरियल घेतलो त्याच्यामध्ये टूल्स असतात, टूल किट असतात, तर ह्या एका टूल किटनी असं एक होल करून घेते, म्हणजे आपण काठी आणि गडू कसा उभा करतो तसं लूक यायला पाहिजे। तर सो हे बघा, आपले काठी आणि गडू रेडी झालेला आहे। आता मी रेड कलरचं फॉन्डंट घेते, थोडंसं कॉर्नफ्लावर घेतलं आहे आणि त्याच्यावरती हे प्रॉपर असं लाटून घेते, कारण आपल्याला साडी बनवायची आहे। आपण जेव्हा गुढी उभारतो तेव्हा साडी लावतो, तर त्यासाठी मी रेड कलरचा फॉन्डंट यूज केलं आहे। मी आता एक आयताकृती पार्ट ह्याच्यातला कट करून घेते, किंवा तुम्ही स्क्वेअर घेतलात तरीसुद्धा चालेल। पहिला तो कट करताना थोडं मोठंच घ्यायचा, कारण आपल्याला लगेच अंदाज येत नाही की आपल्या केकवरती किती प्रमाणात ते सूट होईल असं। पहिला थोडं मोठं कट करा, नंतर आपण ते बाजूने कट करू शकतो, पण छोटं झालं तर आपण वाढवू शकत नाही। तर आता ह्या प्लेट्स ज्या असतात साडीला त्या बनवायच्या आहेत। तर मी हे एक टूल असतं आपलं, जे किटमध्ये टूल्स असतात ते घेऊन मी असे फोल्ड्स मारून घेते, किंवा तुम्ही पेन किंवा पेन्सिलचा वापरसुद्धा करून असे फोल्ड्स बनवू शकता। आणि जरी तेही नसेल तर तुम्ही मोठी टूथपिक घेऊ शकता, किंवा मग एखादी काठीसुद्धा घेऊ शकता, म्हणजे हे आपले जे साडीचे फोल्ड्स आहेत ते परफेक्ट आणि एकदम प्रॉपर येतील। तर मी आता असे फोल्ड्स कट करून घेतलेत, पण आता मी बाजूने कट करणार आहे, कारण त्याला प्रॉपर शेप आलेला नाही आहे। तर वरून थोडं क्रॉस करून खाली कट करून घेणार आहे। आणि एकदा गडूच्या इथे, म्हणजे आपली काठी जी बनवली आहे त्याच्या बाजूला एकदा लावून बघेन की त्याची साईज किती आहे। तर ही मला असं बघूनच कळतं आहे की खूप मोठी झालेली आहे, तर ते मी कट करून घेईन। तुमचा केक कसा आहे त्याचा पण तुम्ही अंदाज घ्या, त्याप्रमाणे हे कट करा। आणि त्याच्यानंतर तुम्ही साडी तुम्हाला हवी आहे तशी डेकोरेट करू शकता। आता मी रेड घेतले, तर त्याच्यावर मला ब्लॅक किंवा गोल्डन कलर चांगला दिसणार आहे, तर सो मी गोल्डन कलरनी थोडंसं डेकोरेट करणार आहे। तर आता हे बघा, हे मला थोडं मोठं वाटतं आहे अजूनही, म्हणून मग कट करून घेतलं आहे। बाजूनी पण त्याला थोडासा शेप दिलेला आहे राऊंड। आणि आता ह्याला थोडंसं मी ह्या साडीला डेकोरेट करणार आहे। हे बघा, मी आता असे गोल्डन कलरचे बॉल्स लावते, थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे साईडला, आणि हे गोल्डन कलरचे बॉल्स पूर्ण स्टिक करून घेते। तुम्ही दुसरं अजून ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन करू शकता, हँड पेंटिंगसुद्धा करू शकता। तर हे आता पटकन मी रेडी करून घेते। आता येलो कलरचं फॉन्डंट मी रोल करून घेते, कारण ह्याचे मी छोटे छोटे फ्लावर्स बनवणार आहे। तर जे छोटंवालं प्लंजर होतं त्याच्याने मी हे कट करून घेते। त्याच्यानंतर येलो कलरचे जे दुसरं एक प्लंजर दिसतं आहे त्याचे पण थोडे मला फ्लावर्स लागणार आहेत, तर ते मी कट करून घेते। तुम्ही असे वेगवेगळे कलर्सचे फ्लावर्स बनवू शकता, जेवढं तुम्हाला डेकोरेट करता येईल तेवढं तुम्ही करा। तर मी आता हे बघा, मोठंवाले फ्लावर्स पाहिजे होते ते सुद्धा कट केलेले आहेत। त्याच्यानंतर मी ऑरेंज कलरचं फॉन्डंट घेतलं आहे, ते पण रोल करून घेते
थोडंसं कॉर्नफ्लोअर लावायचं म्हणजे आपला टेबलला फॉन्डंट चिटकत नाही. तर मोठावालंच फ्लावरचं कटर घेतलं आहे आणि त्याच्याने ते कट करून घेते. आपल्याला साखरगाठीसुद्धा पाहिजे, तर त्यासाठी मी हे 3 कलर घेतलेत. जनरली अशाच कलरफुल साखरगाठी मिळतात. एक येल्लो, ऑरेंज आणि व्हाईट. तर छोटे छोटे गोळे करून हातावर थोडेसे प्रेस केलेले आहेत, म्हणजे त्यांना त्या साखरगाठीचा आकार येईल किंवा तसं लुक येईल. तर हे बघा, हे मी असे बनवून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या आता आपण काठीला लावून घेणार आहोत. केकवर जेव्हा असेंबल करू तेव्हाच हे करणार आहे. हे फक्त तुम्हाला दाखवते की आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत त्या. तर सो आपली साखरगाठीसुद्धा रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर आता ग्रीन कलरचं फॉन्डंट घेते. हे शेवटचं काम ह्याच्यातलं राहिलेलं आहे, जे आपल्याला लीफ बनवायचे, जे आपण कडुलिंबाची पानं लावतो. तर माझ्याकडे हे लीफचं एक सिलिकॉनचं मोल्ड होतं. हे असे अवेलेबल भरपूर असतात मार्केटमध्ये, डिफरंट टाईप्समध्ये, तर ते तुम्ही घेऊ शकता. तर ह्याच्यामध्ये मी आता रोल करून थोडंसं फॉन्डंट टाकलं आहे. एक्सेस जे होतं ते काढून घेतलेलं आहे आणि आता हे फक्त डिमोल्ड करायचं. तर सो हे बघा, आपलं पान खूप सुंदर झालं आहे. त्याच्यावर इम्प्रेशन्स पण खूप छान येतात आणि दिसायला खूप छान दिसतं. तर मी आता ही अशी आपली पानं रेडी करून घेते सगळी. फॉन्डंटचं जेवढं होतं ते काम झालेलं आहे आणि मी हा हाफ kgचा व्हॅनिला स्पॉन्ज घेतलेला आहे. वरती पाणी टाकून घेतलं आहे, सोक करून घेतलं आहे आणि पायनॅपल फ्लेवर बनवते म्हणून व्हॅनिला स्पॉन्ज घेतला आहे. व्हॅनिला क्रीम घेतली आणि त्याच्यावरती व्हॅनिला क्रश टाकलेला आहे आणि अशा प्रकारे मी दोन्ही लेयर्स आता करून घेणार आहे आणि आपला केक फिरवून घेईन. कारण आय थिंक मी तुमच्यासोबत हे फर्स्ट टाईमच शेअर करते केक कसा बनवायचा आहे आणि फॉन्डंटचं वर्क. त्यासो बेसिक तुम्हाला मी हे दाखवते की सगळ्याच केकमध्ये असं असतं, फक्त फ्लेवर वाईज वेगवेगळं होत जातं. आता दुसरा पार्ट ठेवला आहे, त्याच्यावरती सुद्धा पाणी टाकलं आहे. परत आपली व्हिप क्रीम जी मी फेटून घेतलेली आहे ती ह्याच्यावर टाकते आणि थोडासा पायनॅपल क्रश ॲड करणार आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे. क्रीम आणि क्रश पूर्ण प्रॉपरली मिक्स करून घ्यायचा. वरचा 3rd लेअर लावलेला आहे आणि आता हा केक मी व्हाईट क्रीमने आयसिंग करून घेते. केक माझा व्हाईटने आयसिंग करून झालेला आहे. तर ह्याला मी ऑरेंज कलरचं लूक देणार आहे, त्याच्यामुळे ऑरेंज कलरचं जेल मी ह्याच्यावर ड्रीप करते. तर आता मी थोडं वरून कमी टाकलेलं आहे, तर बाजूनी टाकावं लागतं. तर मला ह्याचे यूज टू आहे, तर म्हणून मी हे नाईफने डिरेक्टली टाकते. तुम्हाला असं डायरेक्ट करता येणार नाही तुम्ही जर नवीन असाल तर पायपिंग बॅगमध्ये घ्या आणि फक्त असे ड्रीप करत जा. तुमचे ड्रिपिंग्स एकदम परफेक्ट होतील. तर मला सवय आहे म्हणून मी डायरेक्टली पॅलेट नाईफने केलेले आहेत आणि तुम्ही बघत असाल तर एकदम परफेक्ट असे झालेले आहेत माझे ड्रिप्स. तर आता केक आपला रेडी झालेला आहे आणि आता मी हा नाईफच्या साहाय्याने उचलते आणि बोर्डवर ठेवते आणि त्याच्यानंतर हे बघा ड्रिप्स बघा आणि केकची शायनिंग फिनिशिंग एकदम परफेक्ट झालेली आहे. तर आता बाकीचं फॉन्डंटचं जे आपण बनवलेलं होतं ते आता आपण ह्याच्यावर असेंबल करूयात. तर आता हे जेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडं केअरफुल करावं लागेल, कारण जेल भरून शक्यतो फॉन्डंटच्या जे आपण बनवतो फॉन्डंटचे जे काही
आयटम्स असतील ते थोडे सरकतात, त्याच्यामुळे थोडं केअरफुल करायला लागतं. आता मी थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि एक हार बनवून घेते, जे व्हाईट कलरने येलो कलरने छोटे फ्लावर्स कट केलेले ते थोडंसं पुन्हा पाणी लावलं आणि आता तिथे एक छानसा हार बनवून घेतलेला आहे. आता हे खूप सुंदर दिसणार आहे पूर्ण डेकोरेट झाल्यानंतर. त्याच्यानंतर ह्या साईडला एका साईडला पानं लावणार आहेत, जे आपण कडुलिंबाची पानं लावतो, ज्याची माळ असते तसे हे आपण लावून घेतोय. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून खूप सारे व्हेरिएशन्स करू शकता. मी माझ्याकडून जितकं तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या केकमध्ये. जी साखर फुटण्याची माळ असते ती आपण इथे आता लावलेली आहे. तर ही बघा, ही अशी असेंबल केली आहे. त्याच्यानंतर येलो आणि ऑरेंज कलरचे थोडेसे आपण फ्लावर्स कट केलेले होते, ते आपण असेंबल करून घेऊयात. ह्याच्याने केकचं लुक खूप छान येतं. आपण जेव्हा गुढीच्या इथे फुलं वाहतो ते जेव्हा जसं दिसतं तसं सेम इथे दिसतं. तर हे बघा, आता असं करूयात. हे बघा, मुळात जसं बोलली ना जेलचं, तर आता एक फ्लावर चुकून माझं तिकडे पडलं, तर मी काठने थोडंसं हलकं ॲडजस्ट करून घेतलं. हे आपण ॲडजस्ट करू शकतो प्रत्येक केकमध्ये. असे फ्लावर्स लावून झालेले आहेत आणि आपला केक खूप सुंदर दिसतोय. तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही गुढीपाडवा असं लिहू शकता किंवा तुम्हाला काही मेसेज लिहायचा असेल तर ॲडिशन करू शकता. मला हे थोडं मोकळं वाटत होतं, तर म्हटलं अजून काहीतरी करावा म्हणून व्हाईट कलरचे बॉल्स मी टाकणार आहे आणि ह्याच्यात बॉर्डर बाकी आहे, तर बॉर्डर करते. तुम्हाला जर आवडत असेल तर करा, नसेल तरी चालेल. पण बॉर्डर केल्यानंतर केकचा एक लुक आहे ना तो खूप छान येतो, खूप उठावदार दिसतो. तर हे बघा, केक आता तुम्हाला दिसत असेल खूप अट्रॅक्टिव्ह वाटतोय. तर आता ह्याच्यावरती मी व्हाईट कलरचे मोती ॲड करणार आहे, किंवा तुम्ही अजून ह्याच्यावर फ्लावर्स ॲड केले असते फॉन्डंटचे पूर्ण बाजूने, तरी छान दिसला असता आपला केक. तर आता मी मोती ह्याच्यावरती ॲड करून घेते. व्हाईट असे पर्ल्स आहेत माझ्याकडे, ते तुमच्याकडे जे असेल डेकोरेशनला तुम्ही ते ॲड करू शकता. आणि आपला सुंदर असा केक रेडी झालेला आहे. तर तुम्हाला माझा केक कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर अजून असं काही अट्रॅक्टिव्ह गोष्टी बघायच्या असतील केकमध्ये तर नक्की सांगा. मी माझ्याकडून खूप प्रयत्न करेन तुम्हाला ते दाखवण्याचा. तर चला, आता आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि कमेंट करून प्लीज सांगा. आणि मी इन्स्टाचा ID देते, तिथे माझे केकचे व्हिडिओज डेली अपलोड होतात, तर ते सुद्धा फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.